जर श्रीमंत व्हायचं असेल तर रोज करा हे 10 गुपित उपाय. स्वामी मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा म्हणता की आम्ही खूप मेहनत करतो, पण फळ काही लागत नाही. घरात पैसे येतात पण टिकत नाहीत. यश आमच्या दाराशी भिडून परत जातं. तर समजून घ्या की यामागे फक्त मेहनतीची कमतरता नसते, तर अशी काही ऊर्जाही असते जी आपलं नशीब बंद करते. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज फक्त 10 छोटे छोटे काम सुरू केले, तर तुमचं नशीब, तर ना तुमचं दुर्भाग्य तुमचा पाठलाग करेल, ना धनदेवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर राहील. तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. फक्त दररोजच्या काही चुका टाळायला हव्यात आणि काही चांगल्या कर्मांना आपल्या आयुष्यात स्वीकारायला हवं. मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे ते 10 अचूक कामे जी रोज केल्यावरती तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल आणि आयुष्यात भरभराट, आनंद, शांती आणि समृद्धी कायम राहील. पण त्याआधी जर तुम्ही खरे स्वामी समर्थांचे भक्त असाल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती हवी असेल, आशीर्वाद तुमच्या घरात नेहमी राहो असं तुम्हाला वाटत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आध्यात्मिक, रहस्यमय आणि फायदेशीर उपाय जे तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणतील. आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन शक्य आहे. तर चला सुरुवात करूया. ते 10 दिव्य काम जे तुम्हाला श्रीमंती, प्रगती आणि सुखाकडे घेऊन जाईल. नंबर 1. प्रत्येक शुभकार्य आणि मंगलमय प्रसंगी एकच वस्तू जी सगळ्यात पवित्र मानली जाते ती म्हणजे कापूर. आपल्या शास्त्रामध्ये म्हटले आहे की जिथे कापूर जातो तिथे नकारात्मकता जळून खरडून निघून जाते, वास्तुदोष दूर होतात आणि देवाची कृपा आपोआप आकर्षित होते. कापूर फक्त एक सुगंधी पदार्थ नाही, तर तो देवाशी जोडणारा एक माध्यम आहे. असा घटक जो तुमच्या घरात प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मकता ऊर्जा भरून टाकतो. म्हणून मी तुम्हाला सल्ला देतो की आठवड्यातून किमान एकदा कापूर नक्की जाळा. जेव्हा कापूर जाळला जातो तेव्हा मनात श्रद्धा आणि भावना ठेवा आणि पहा कसं तुमच्या आयुष्यातल्या अंधारातल्या गडद जो प्रकाश आहे तो हळूहळू निघून जाऊ लागेल. हळूहळू तुमच्या आयुष्यात प्रकाशाची सुरुवात होईल. आणि आता एक अजून दिव्य सत्य लक्षात घ्या. निसर्गाचा नियम खूप सोपा आहे, पण खोल आहे. तुम्ही जितकं या सृष्टीत द्याल, ती त्याच्या दुप्पट तुम्हाला परत करते. जर तुम्ही धन किंवा अन्न घट्ट पकडून ठेवलं, तर ते हातून घसरून जाईल. पण तेच जर तुम्ही ते दान केलं, तर ते 100 पटीने तुमच्याकडे येईल. हा आयुष्याचा एक सोपा नियम आहे. त्यामुळे दानधर्म करा. दान फक्त पैशाचंच नसतं, तर ते प्रेमाचंही असतं. पण या सर्वांमध्ये सगळ्यात मोठे दान म्हणजे अन्नदान आणि पैशाचे दान. कारण ह्या 2 गोष्टी एखाद्या गरजूच्या आयुष्यात जीव ओततात. दुसरं म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंग टाका. तुम्हाला हवं तर हा दिवा रोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एकट्या बाजूला लावू शकता. असं केल्याने देवदेवतेत सोबत तुमच्यावरती पितरांचा आशीर्वाद मिळायला सुरुवात होते, ज्यामुळे घरात भरभराट होते. दारात मोहरीचा दिवा लावल्याने पितर आपल्यावरती खुश होतात, त्यामुळे आपल्या घरातली भरभराट वाढते. घरात जेव्हा चपाती बनवली जाते तेव्हा तवा गरम केला जातो. त्यावर थोडंसं दूध शिंपडावं, कारण असं केल्याने मानलं जातं की हे सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर पहिली चपाती गाईला खायला द्या. त्या रोटीत थोडंसं आट्याच्या गोळ्यांमध्ये थोडा गूळ आणि साखर ठेवू शकता. तसेच रोज पक्ष्यांना दान देणं हेही पुण्याचे मानले जाते. त्यामुळे कुंडलीतील जे सगळे दोष आहेत त्यातून मुक्ती होते. त्याचबरोबर जीवनात प्रगती, सुख आणि समृद्धी येते. नंबर 3. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये. असं केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि गरिबी कायम राहते. असं मानलं जातं की कधीही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी झाडू लावू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्यांची नजर त्याच्यावरती पडणार नाही. झाडू पलंगाखाली ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटके ठेवा. घराच्या 4ही कोपऱ्यांना स्वच्छ ठेवा. ईशान्य दिशा, उत्तर दिशा आणि वायव्य दिशा हे जे कोण आहेत ते नेहमी मोकळे ठेवा आणि स्वच्छ ठेवा. वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक स्थितीसाठी चांगले नाही. नंबर 4 म्हणजे जेवणाची थाली नेहमी चटई, चौरंग किंवा टेबल यावरती सन्मानाने ठेवा. जेवणाची थाली कधी एका हाताने धरू नका.
असे केल्याने जेवणाचा अपमान होतो असे म्हटले जाते. जेवल्यानंतर थाळीत हात धुवू नका. थाळीवरती बसलेले असताना कधी खोटे बोलू नका. जेवणानंतर थाळी कधीही किचन कट्टा, पलंगाखाली किंवा टेबलाखाली ठेवू नका. जेवायला बसण्यापूर्वी देवतांचं आवाहन नक्की करा. जेवताना बोलू नका आणि रागवूही नका. जेवायला बसताना नेहमी पूर्व दिशा किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसा. घरात जर पूजाघर नसेल तर कोणत्या तरी ज्योतिषी किंवा वास्तुशास्त्राकडून सल्ला घेऊन पूजाघर बनवा. असं म्हणतात की पूजाघर हे नेहमी योग्य दिशेला तोंड करून असावे. म्हणून शक्यतो ज्योतिषशास्त्राच्या किंवा वास्तुशास्त्राच्या सल्ल्यानुसारच देवघर बसवावे. देवदेवतांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नका. पूजाघरच्या बाहेरच्या दिशेला कोणत्याही देवदेवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. कोणत्याही देवतांचे चित्र एकमेकांच्या समोर तोंड येतील असे लावू नका. त्यामुळे घरात अशुभ वार्ता येऊ शकते. देवी देवतांचे फोटो एका कोपऱ्यामध्ये लावू नका, ते मधोमध लावा. जर ते एका कोपऱ्यात लावले तर त्यामुळे कोर्ट कचऱ्यांमध्ये अडचणी किंवा अडथळे येऊ शकतात. आपल्या तिजोरीमध्ये हळदीच्या काही गाठी पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा. त्याचबरोबर काही कवड्या चांदीची नाणी ठेवा. तांब्याचे नाणेही ठेवा. काही तांदूळ पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवा. तसेच तिजोरीमध्ये सुंदर इत्राची बॉटल किंवा चंदनाचा सुगंध असलेली बॉटल असंही ठेवू शकता. त्यामुळे तिजोरी सुगंधित राहते. त्यामुळे घरात देवी देवतांचा वास वाढतो. देवी देवतांना सुकलेली फुले किंवा सुकलेल्या फुलांचा हार कधीही अर्पण करू नये किंवा तो त्यांच्यावरती ठेवूही नये. सुकलेली फुले असतील किंवा सुकलेला हार असेल तो ताबडतोब काढून टाकावा. माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची कृपा आयुष्यामध्ये होण्यासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे आपल्याला पैशांची कमतरता भासत नाही जेव्हा त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती असते. आता प्रश्न हा पडतो की अशी दिव्य कृपा आपल्यावरती कशी मिळेल? त्याचं एक साधं उत्तर आहे, ते म्हणजे तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या पर्समध्ये 3 नाणी नक्की ठेवा. ही नाणी सामान्य नाहीत, तर तुमचे नशिबाचे दरवाजे उघडू शकणारी नाणी आहेत किंवा तुमचं आयुष्य चमत्कारांनी भरून टाकणारी नाणी आहेत. जर ती 3 नाणी तुम्हाला पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवता येत नसतील तर ती बांधून म्हणजेच लाल रिबिनमध्ये बांधून घरच्या मंदिरातही लटकवून ठेवू शकता. जसे हे नाणे तुमच्या देवघरात लटकवले जातील तसेच तुमच्या आयुष्यातील दरिद्रता, अडचणी आणि आर्थिक संकट हळूहळू दूर होऊ लागतील. आता आणखीन एक खास उपायाबद्दल बोलूया, जो वास्तुशास्त्राशी संबंधित आहे आणि थेट तो आपल्या सुख आणि आरोग्यावरती परिणाम करतो. घरात नेहमी चांदीचा मासा ठेवा. चांदीचा मासा शुभता, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येतो. वास्तुशास्त्रानुसार जर चांदीचा मासा घरात असतो, त्या घरामध्ये शांतता टिकून राहते. तिथे भांडणे, वादविवाद कधीच होत नाही, आजारपण कधी येत नाही, आरोग्य चांगले राहते. या चमत्कारिक उपायाने धन, आरोग्य आणि कुटुंबातील सुख वाढते. आपल्या या तिन्ही गोष्टींमध्ये जबरदस्त वाढ होते आणि जेव्हा या तिन्ही गोष्टी जीवनात संतुलित असतात तेव्हा देव स्वतःच तुमच्या दारी येऊन तुमचं स्वागत करत असतात. नंबर 7, घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवा. दररोज घर झाडून स्वच्छ ठेवा. दररोज घराबाहेर स्वस्तिक तयार करा आणि कुमकुम हळदी घालून त्यावर दीपक लावा आणि आरती करा. त्याचसोबत दिवा लावून झाल्यावरती सकाळ संध्याकाळ कापूर देखील जाळा. कापूर जाळल्याने घरात सुगंध पसरतो आणि जिथे सुगंधाचा वास असतो त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास हा अखंड असतो. नंबर 8, पिंपळाचे झाड तुम्हाला माहीतच असेल. पिंपळाच्या झाडामध्ये देवतांचे म्हणजेच सर्व देवतांचा वास असतो. फक्त शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून या. शनिवारी पिंपळाच्या झाडावर काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ स्टील किंवा चांदीच्या पातेल्यात टाकून अर्पण करा. त्याचवेळी मोहरीच्या तेलाचा दिवा तेथे लावा. हा उपाय प्रत्येक शनिवारी करत राहिल्यास हळूहळू वाईट शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक गोष्टी घडू लागतात. पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा तुम्ही तेलाचा दिवा लावता
तेव्हा घरी परत येत असताना मागे अजिबात वळून पाहू नका. असे केल्याने तुमचा आर्थिक फायदा होण्यास सुरुवात होईल आणि जी कामे अडकलेली आहेत ती कामे मार्गी लागतील. आता एक सर्वात महत्त्वाची सूचना जी तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे. भांडण करणं, एक दुसऱ्यांना शिवीगाळ करणं, तसेच घर अस्वच्छ ठेवणं, खोटं बोलणं, रागराग करणं, चिडचिड करणं, बोलता बोलताना एकमेकांच्या शपथ घेणं, मंत्रजप करत असताना शांतता न ठेवणं, एकाग्र चित्ताने मंत्रजप न करणं, अशुभ काम करत राहणं, दारात संध्याकाळच्या वेळेला उभं राहणं, हे काही अयोग्य नियम आहेत, जे तर तुम्ही पाळलात तर तुमची बरकत होणार नाही. त्यामुळे कटाक्षाने हे करू नका. तसेच मद्यपान करणे, स्त्रीचा अपमान करणे, तामसिक अन्न आणि चुकीच्या गोष्टींना महत्त्व देणे, या सगळ्या जर गोष्टी तुम्ही करत असाल तर माता लक्ष्मी तुमच्याजवळ कधीच उभी राहत नाही. 10वा उपाय, दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. तुमच्याकडे पर्स किंवा पॉकेट असेल तर ते तुमच्या मागच्या खिशामध्ये ठेवू नका. कोणाशीही कधी खोटं बोलू नका. सतत खोटं बोलल्याने बरकत नष्ट होते. घरात कुठेही घाण पसरवू नका. नखे आणि केस वाढू देऊ नका. तुम्हाला हवं असल्यास भिंतीवर माशांच्या जोड्यांची पेंटिंग करून घ्या आणि ती लावा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात अष्टदल कमळ बनवून मंगल कलश ठेवणे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यासाठी कलशामध्ये पाणी भरून त्यात तांब्याचं नाणं टाका. मग त्यावर आंब्याच्या ढाळ्या ठेवा किंवा अशोकाची पाने ठेवा आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवा. हा उपाय खूप उपयुक्त आहे. हा उपाय जर तुम्ही करून पाहिलात तर तुमचे नशीब नक्कीच बदलेल. हे 10 सोपे पण चमत्कारिक उपाय काम जरूर करतात. तुम्ही तुमच्या श्रद्धेने आणि विश्वासाने हे सगळे उपाय करा. तुमच्या आयुष्यात बदल नक्कीच दिसून येतील. तुमच्या आयुष्यात पैशांची भरभराट होईल. जो पैसा टिकत नव्हता तो टिकू लागेल. नात्यांमध्ये गोडवा येईल. मानसिक समाधान मिळेल. लक्षात ठेवा, देव त्यांची मदत करतो जो स्वतःची आणि इतरांची मदत करत असतो. दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तो नवीन संधी घेऊन येतो आणि हे 10 काम तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी घेऊन आले आहे, जे तुमचे आयुष्य नक्की बदलू शकतील आणि त्यामुळे तुमचं कुटुंब आणि तुम्ही दोघेही अत्यंत सुखी राहू शकाल. हे 10 उपाय करून शांती आणि समृद्धीचा दिवा लावूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त, प्रेरणादायी वाटला असेल तर नक्कीच तो तुमच्या कुटुंबांसोबत शेअर करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. हा व्हिडिओ इतरांना शेअर करण्याचे कारण म्हणजे जसे तुमच्या घरामध्ये बरकत येऊ लागली, म्हणजे पैसा येऊ लागला, संपत्ती येऊ लागली, लक्ष्मीचं तुमच्या घरात वास झाला, त्याचप्रकारे इतरांच्याही घरात व्हावा ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.